नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी आज तुम्हाला दाखवणार आहे की आपला रोजचा सिंपल मेकअप कसा करायचा. तर मी माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला अप्लाय करून दाखवत आहे. इथे मी क्रीम घेतली आहे आणि आपल्याला ते असं थोडे थोडे टिंब करून पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचे आहे. असे थोडे थोडे पूर्ण आपलं गाल, कपाळ, मान सगळं याच्यावर अप्लाय करून घ्यायचं आहे. ते असं सगळं पसरून घ्यायचं. पहिले पूर्ण लावून घ्यायचं आणि हे डोळ्याखाली कधी कधी कोणाच्या खूप काळा असते तिथे थोडंसं लावून घ्यायचं. डोळ्याच्या वरती भुवया आणि डोळ्यात त्याच्यामध्ये जे राहते तिथे लावून घ्यायचं. नाही तर चेहरा गोरा दिसते, गाल वगैरे, आणि डोळे आपले काळे दिसतात. त्याच्यामुळे तिथे अप्लाय करून घ्यायचं आणि पूर्ण एकसारखं पसरून घ्यायचं चेहऱ्यावर. इथे मी पूर्ण एकसारखं पसरून घेतलेलं आहे आता. आणि इथे तुम्ही मानेलाही लावायचं आहे. मी इथे मानेला नाही लावलेलं आहे, नाहीतर काय होते आपलं कधी कधी चेहरा गोरा दिसते आणि मान काळी दिसते. त्याच्यामुळे चेहरा आणि मान एकसारखं दिसला पाहिजे, त्यासाठी तुम्ही चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे. तर मी फक्त चेहराच दाखवत आहे, तसं तुम्ही मानेवर पण अप्लाय करू शकता. आणि त्याच्यानंतर आता आपण इथे पावडर लावायचं. पावडर त्याच पद्धतीने लावायचं. या अशा पद्धतीने एकसारखं आपलं चेहऱ्यावर लागते छान. कुठे कमी कुठे जास्त लागत नाही. तसं एकसारखं पहिले लावून घ्यायचं. जसं आपण क्रीम अप्लाय केली होती तशी. इथे आपल्या ओठाच्या वरती, हनुवटीवर हे सगळं लावून घ्यायचं. आता मी इथे फक्त क्रीम न लावता इथे पावडर लावून राहिली आहे गळ्याला. पण तुम्ही पहिले क्रीम लावून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मग असं पूर्ण चेहरा पूर्ण पसरून घ्यायचा आहे. पावडरसुद्धा मी तर सँडलवूड पावडर वापरते, पॉन्ड्सचं. तुम्ही जे वापरत असाल ते लावू शकता. तसं आपले जेवढा भाग आपला असा खाली दिसतोय तसा तिथे पूर्ण अप्लाय करून घ्यायचं. त्याच्यामुळे एकसारखंच दिसते पूर्ण भाग. अशा तऱ्हेने मी पूर्ण अप्लाय करून घेत आहे पहिले. बघा, जसं आपण क्रीम लावली होती डोळ्याखाली आणि डोळ्याच्या वरती, तसंच पावडरसुद्धा लावून घ्यायचं आहे. याने आपल्या डोळ्याच्या खालचे वर्तुळ काळे दिसणार नाही, हलकेसे लपून जाईल ते. त्याच्यामुळे तसं लावायचं आहे आपल्याला. आणि आपल्या नाकाच्या आजूबाजूला सुद्धा काळवट असते, त्याच्यामुळे तिथे सुद्धा दोन टिंब असे पावडरचे लावून तिथे अप्लाय करून घ्यायचं. म्हणजे एकसारखं आपला पूर्ण चेहरा दिसतो. त्याच्यामुळे मी सिंपलशी आता एक टिकली लावते. तुम्ही जी टिकली लावत असाल तशी लावू शकता, छोटी मोठी तुम्हाला जशी आवडते तशी. आता बघा, इथे आपला एकसारखा चेहरा झाला आहे, टिकली लावलेली आहे. आता इथे मी तुम्हाला जी लिपस्टिक आवडत असेल ती लिपस्टिक लावायची. आणि आपल्या ओठांचा आकार असा धनुष्यबाणासारखा असतो. पहिले तसं रेष आखून घ्यायची आणि त्याच्यानंतर आतमध्ये असं लिपस्टिक लावून घ्यायची, पूर्ण भरून घ्यायची. ती असं पूर्ण लावून घ्यायचं पहिले. खाली असं अर्ध वर्तुळाकार आणि वरती असं धनुष्याकार. आणि थोडंसं असं ओठांना ओठ घासून आपली पूर्ण लिपस्टिकसुद्धा अप्लाय झालेली आहे. आता इथे मी माझ्या पद्धतीने माझे केस करून घेणार आहे. तुम्ही असाच मेकअप करून रोज सुंदर दिसू शकता या पद्धतीने. आता मी पण माझे केस सेट करून घेते. बघू शकता रोजचा सिंपल किती सुंदर वाटत आहे लुक. जास्त तुम्हाला जर काजळ आवडत असेल तर काजळ लावा. मी काजळ लावत नाही, पण तुमच्यासाठी मी आता काजळसुद्धा लावून दाखवणार आहे. मी काजळ कधी जास्त अप्लाय करत नाही, पण तुम्ही काजळ लावू शकता. आणि आता इथे मी मांग भरणार आहे. त्याच्यामुळे आपण जी लिपस्टिक लावली होती त्याने पहिले थोडंसं हे मांग भरून घ्यायची आणि
त्याच्यानंतर इथे आपलं कुंकू आहे ते लावून घ्यायचं. म्हणजे आपलं हे कुंकू खूप म्हणजे दिवसभर राहते, ते चिपकून राहते. नाही तर नुसतंच कुंकू भरलं तर ते काय होते, निघून जाते थोड्या वेळातच. त्याच्यामुळे अशा पद्धतीने भरलं तर ते निघत नाही दिवसभर. आणि इथे बरोबर असं सेट करून घ्यायचं. बघू शकता किती सुंदर लागलेलं आहे ना, छान दिसत आहे. असा सिंपल लुक खूप सुंदर दिसते. वाव, छान दिसतंय. तुम्ही पण असं अप्लाय करा रोज, छान दिसते एकदम. आता इथे मी तुम्हाला काजळ लावून दाखवणार आहे. मी कधी काजळ लावत नाही, मला सुटही होत नाही ते आणि शोभतही नाही. त्याच्यामुळे मी माझा सिंपल लुक राहते, मी काजळ कधीच लावत नाही. पण तुम्ही जर लावत असेल तर लावू शकता. कोणाकोणाच्या डोळ्यांना काजळ खूप सुंदर दिसते, कोणाच्या डोळ्याला काजळ छान दिसत नाही. आणि आजकाल तसेही नॅचरल एकदम भेटत नाही काजळ. त्याच्यामुळे तुम्ही वापरूच नका असं माझं म्हणणं आहे. पण लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता आपल्या घरी बनवलेलं काजळ. बघा किती सिंपल आणि सोबर दिसतंय.